तर मित्रांनो सेकंड डे आता स्टार्ट झाला आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर शेगावची सहल सेकंड पार्ट शूट करतो आहे. तर जसं वाटतं तुम्ही आम्ही आता विसावा निवासमध्ये चेकआउट करतो आहे. आम्ही 3 रूम सोडले, 2 रूम ठेवणार आहेत कारण की थोड्या बॅगा वगैरे ठेवून मग फिरून रात्रीची ट्रेन पकडणार आहे. त्या हिशोबाने आम्ही असं केलं. तर आता आम्ही जाऊन ब्रेकफास्ट करू. ब्रेकफास्टमध्ये काय आहे तुम्हाला फुटेज दाखवतो. एवढे ग्रुप आम्ही मस्त चहा पितोय. मस्त एक नंबर. तर आता आपण चालू आहे आनंद सागर, जे हल्ली खूप वर्ष बंद होतं ते आता आपण बघूया चालू झालं की नाही. तर आता आनंद सागरमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळेल ते सांगेन तुम्हाला. मला जसं माहिती आहे की 2 मंदिर आहेत, शंकराचं मंदिर आहे आणि एक गणपतीचं मंदिर आहे. तर ते बघायला मिळेलच. बाकी अजून काय चालू झालं आहे की नाही ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेल. तर व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला असेल तर लाईक करायला विसरू नका. आम्ही कधी लगेच चालू आहे बाई, सगळं चालू आहे. तर हा एंट्रन्स आहे, प्रवेश मार्ग. इथं आपण जाणार आहे. पहिले तर फोटो काढूया. तर इथून आपल्याला भुयारी मार्गाने जायचं आहे प्रवेशद्वारासाठी. तर हा मार्ग आहे, हा मार्ग पलीकडे खोलतो. आपण जाऊन बघूया तो. गोरखनाथ माहिती तुला? तर हा पूर्ण राऊंडला संत महाराजांची प्रतिमा ठेवली आणि इथे समोरच एक आध्यात्मिक केंद्र. इथं मस्त फोटो येतात, तुम्ही इथं फोटो काढू शकता. तर इथून आता आपण चाललो पुढे, अजून बघूया या क्षेत्रामध्ये अजून काय काय बघायला मिळेल.
तर समोर एक मंदिर आहे, साक्षी गणेश मंदिर, त्याचं दर्शन करूया. साक्षी विनायक गणेश मंदिराचं दर्शन करूया आपण. हे बघ, तर या मंदिराचं दर्शन करून झाल्यानंतर आपण जाऊया आता शिव मंदिराचं दर्शन करण्यासाठी. तर आपण चाललो आहे शिव मंदिराकडे. इथे मध्ये एक गणपतींची प्रतिमा ठेवली आहे. चला मित्रांनो, आतमध्ये मूर्ती बघूया. तर आता आपण करूया शिव मंदिराचं दर्शन. आनंद सागर आपला आता कंप्लीट झालं आहे. 2च मंदिर आहे तिथे, शंकराचं मंदिर आणि गणपतीचं मंदिर. ते झाल्यानंतर आता आपण चाललो आहे रूमवरती. रूम तुम्हाला माहिती आहे 6 रूम होते, त्यापैकी आम्ही 2च रूम ठेवलेत, कारण की थोडं फ्रेश होण्यासाठी, आमच्या बॅगा ठेवण्यासाठी, म्हणून आम्ही 2च रूम ठेवलेत. लेडीजसाठी वेगळं आणि जेंट्ससाठी वेगळं असं. तुम्ही पण खूप मोठा ग्रुप असेल तर तुम्ही पण असं करू शकता तुमच्या कन्व्हिनियंटप्रमाणे. तर आता आपण रूमवर चाललो आहे आणि तिथून मठाच्या तिथे जाणार जेवण्यासाठी, कारण की दुपारचं जेवण इथे तुम्हाला माहिती आहे की पैसे देऊन द्यावं लागतं आणि मठामध्ये जेवण फ्री आहे, कॉस्ट आहे, तर तेवढे पैसे वाचतील आपले. आणि रात्री काहीतरी चांगलं जेवता येईल, तर अजून बजेटमध्ये आपलं फ्रेंडली होऊन जाईल, म्हणून असा आम्ही विचार केला की दुपारचं जेवण आपण मठामध्ये खाऊ फ्री ऑफ कॉस्ट आणि रात्री हाणू. तर चला आता आम्ही रूमवर जातो, फ्रेश होतो. आनंद सागरचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, चॅनलवरती सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, शेगावची सहल तुम्हाला कशी आवडली, एक्सप्लोअर करायला खूप भन्नाट मजा आली. आणि तुम्हाला पण हा व्हिडिओ इंटरेस्टिंग वाटलाच असेल तर सपोर्ट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आत्ता आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजलं की शेगावमध्ये तुम्ही गजानन महाराजांचं मठ कसं एक्सप्लोअर करू शकता आणि एक्सप्लोअर करताना कोणते कोणते पॉईंट
तुम्ही आजूबाजूचा एक्सप्लोअर करू शकता, फिरू शकता एका दिवसातच. तर होप तुम्हाला व्हिडिओ इंटरेस्टिंग वाटला असेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय गाईज.